हाय हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणे एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आज बघू शकता 3 दिवसांनी म्हणजे रविवार, सोमवार, मंगळवार, त्याच्यानंतर आज आहे बुधवार. सो 3 दिवसांनी ना आज ऊन आलेलं आहे आणि थोडंसं ऊन पडले छान आणि छान वाटतंय. पाऊस पडल्यावर ना खूप जास्त गिजगिज म्हणजे बाहेर पण येऊ वाटत नाही, काहीच करू वाटत नाही. तर आज थोडंसं मस्त ऊन आलं आहे, तर म्हणून ना मी मशीनला कपडे वगैरे लावून घेतले. आणि कितीही मशीनला कपडे लावू दे, हाताने तर कपडे धुवावंच लागतं, कारण चिनूचे कपडे तर हातानेच धुते. सो मग त्याचे कपडे वगैरे झाले धुवून, आता आंघोळ वगैरे झाला. तर 1:30 वाजलं तरी आम्हाला चहा प्यायचा आहे. सो अजून स्वयंपाक करायचा आहे. सो नाश्ता वगैरे झालं होतं सकाळी, चिनू झोपला आहे अजून. तर आता मस्त कपडे वगैरे होत आहेत. तर आता स्वयंपाक करायचा आहे, बघू आता काय करेल माहीत नाही. तर छान वाटतं. आणि सकाळी ना बाहेरचं क्लिनिंग वगैरे सगळं करून घेतलं होतं, तर बाहेर झाडल्यावर ना छान वाटतं. आणि 2 दिवस झाले झाडलेच नव्हते, कारण खूप जास्त पाऊसच सुरू आहे. पाऊसवर पाऊस, पाऊसवर पाऊस, ऊन नाही काय नाही. आणि आज फायनली सगळं क्लीन झालं, छान वाटतं. आता करायचं आहे स्वयंपाक, पण त्याच्या आधी चहा वगैरे पिऊन घेतो. आणि मशीन ना म्हणजे असं जुनंच आहे. तर एकाचं ट्रान्सफर झालं होतं, तर मग त्यांनी देऊन गेलेत. तर असं नवीन वगैरे काही घेतलेलं नाही आहे, पण आहे बेसिक. पण मशीनपेक्षा ना मला हातानेच धुतलेलं छान असं वाटतं, कारण ते मशीन लावा, पाईप टाका, पाणी टाका, परत पाणी काढा, परत पाणी टाका, असं वॉश करण्यासाठी. तर ते खूप जास्त भानगड होतं, मला तरी ते डोक्याला ताप वाटतं. तर असो आता. पण रोज ना जास्त कपडे धुवायचं दगदग वाचून जातं, म्हणजे थोडेफार असतात चिनूचे, तेवढेच धुवून होऊन जातं, जास्त वेळ नाही लागत. सो ते एक बेनिफिट आहे. तर असो, जसं आहे तसं. पण आहे थोडंसं फायदा, पण एकाच दिवशी जास्त वेळ लागतं आणि बाकीचं रोज थोडं थोडं आपलं वेळ वाचतं. पण सगळं जे वेळ वाचलेलं आहे ते लेकरांमध्येच जातं. असो. तर आता करायचा आहे स्वयंपाक. तर पहिल्यांदा चहा पिऊन घेतो आणि मग आता चिनूच्या पप्पाचं ना नाईट सुरू आहे, म्हणजे ते घरीच आहेत. तर त्याच्यामुळे आता चहा, नाही तर मग चहा वगैरे बनवत नाही. आणि हे घरी असलं ना सारखं चहा 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 होऊन जातं. तर चला, आता पुढचं रुटीन कसं असणार आहे तुमच्यासोबत शेअर करते. सो ब्लॉगच्या शेवटपर्यंत नक्की कनेक्ट राहा. आणि नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुढे किती वेळा पिळला. तर सकाळीच नाश्ता वगैरे करून घेतलं होतं, पोहे वगैरे. त्याच्यामुळे ना जास्त काही भूक नव्हतं आणि नाश्ता करायला लेटच झालं होतं. म्हटलं जाऊ दे, आता थोडंसं वेळ पण झालं आणि पटकन आपण शॉर्टकट काहीतरी बनवू. तर म्हणून म्हटलं जास्त भूक पण नव्हतं, म्हटलं डाळ भात बनवूया आता. तर त्याच्यासाठीच ना मी इकडे कुकर लावून घेत होते डाळीसाठी. आणि डाळ भात ना आम्हाला बनवलं ना चिनूला पण होऊन जातं. आणि जर मसाला भात वगैरे बनवलं तर त्याच्यासाठी पण दुसरं काहीतरी बनवा, परत त्याचं म्हणजे त्याच्यासाठी वेगळं बनवावं असं लागतं. तर त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता आपण, म्हणजे आपल्यालाही होईल त्यालाही होईल, म्हणून डाळ भातच बनवायचं फायनल डिसिजन घेतलं. आणि कितीही तुम्ही डाळ भात म्हणा, त्याच्यासोबत काही ना काही येतंच, म्हणजे पापड तळा, किंवा मग आंबे असेल तर आंबे कापा, काकडी असेल तर काकडी कापा, आणि बाकी थोडंसं ताक वगैरे, नाही मसाला भात असेल तर ताक वगैरे फोडणी द्या, असं होऊन जातं. तर आता डाळ भात बनवलं होतं, म्हटलं नंतर पापड वगैरे तळून घेतले. इकडे चिनूचे पप्पा घरी असल्यामुळे ना ते मशीनमध्ये पाणी वगैरे टाकायचं काम, किंवा मग पाणी काढून टाकायचं, परत पाणी भरायचं, असं काम ते करत होते. त्याच्यामुळे ना मला थोडंसं हेल्प झालं. म्हणजे नाहीतर मग मशीन लावलं ना त्याच्या मागेच बसावं लागतं, किंवा मग ते चालू कर, हे बंद कर, पाईप टाक, नळ टाक. आणि मग चिनू जर जागा असेल तर मग त्याला बघायचं, आणि मग किचनमध्ये काय काम असेल तर ते करून घ्यायचं. पण आता हे होते म्हणून ना माझं आंघोळ वगैरे झालं पटकनच, कपडे पण झाले, कारण चिनूचे कपडे मी हातानेच धुत असते. तर त्याच्यामुळे ते मशीनकडे लक्ष देत होते, चालू बंद करायचं वगैरे. तर म्हणून म्हटलं इथं पहिल्यांदा तर आपण डाळ भात वगैरे ठेवून घेऊ, हे पण होईल. आणि त्याच्यानंतर ना कपडे वगैरे मशीनमधून झाले होते, कपडे वगैरे धुवायचे, फक्त मशीनमधून काढायचे होते आणि बाहेर वाळू टाकायचे होते. म्हणून त्याच्या आधी पहिल्यांदा हे ठेवून घेतलं इथे डाळ भातीचं. आणि त्याच्यानंतर ना कपडे वगैरे काढत होते. त्याच्या आधी हे पाईप वगैरे असं लावावं लागतं. आणि टॉयलेटमधून ना पाईप टाकतो, म्हणजे टॉयलेटमध्ये जे नळ आहे त्याच्यामधून ना ह्या मशीनमध्ये पाईप टाकतो. किंवा मग जर मी बाथरूममध्ये काही काम होतं म्हणून हे टॉयलेटमधून टाकले होते, आणि जर मी एकटी असेल तर बाथरूममधून पाईप टाकते. आणि हे पाईप वगैरे गुंडाळा, खूप जास्त मोठं पाईप आहे. सो मग त्याच्यानंतर पाईप गुंडाळा, पाईप ठेवा, आणि त्याच्यानंतर वॉशिंग मशीन धुवून घ्या, त्याच्यात जे काही पाणी वगैरे पडलं असेल ते क्लीन करा, आणि मग त्याच्यातून होते मी.
कपडे काढा, ते सगळं लई कुटाणा करावं लागतं आणि सारखं ना ते प्लगचं बटन नाही आहे, सो मग डायरेक्ट कनेक्शन आहे. त्याच्यामुळे काही पाईप वगैरे पाणी म्हणजे धुवायचं झालं असेल किंवा घाण पाणी काढायचं असेल तेव्हा सारखं ना प्लग काढावं लागतं आणि मग नंतर परत लावावं लागतं. त्याच्यामुळे ना लई कुटाणा होऊन जातं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हातानेच धुतलेलं बरं. तरीही इथे कपडे वगैरे सगळे काढून घेतले, आतलं सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर ना इथे कपडे वगैरे वाळू टाकत होते. आणि बघू शकता इकडे एवढे जास्त कपडे झाले होते ना, पूर्ण जे ऑलरेडी मी दोरे वगैरे बांधलेलं आहे, 2-3 दोरे बांधलेलं आहे तेही भरलं होतं आणि बाकी जे कंपाऊंडचं जे जाळी आहे ना लोखंडाचं तेही पूर्ण भरलं होतं. तरी कपडे काही संपायचं नाव घेत नव्हतं. त्याच्यामुळे अजून एक दोरी बांधलं या साईडला, म्हणजे त्याच्या अपोजिट साईडला, आणि मग तिकडेही कपडे वाळू टाकले. आणि पावसाचा काही भरोसा नसतं, कधीही पाऊस येतात. पर 3 दिवस झाले पाऊस नव्हतं, थोडंसं ऊन पडलं होतं म्हणून म्हटलं आज लावूनच घेऊया. खूप जास्त कपडे झाले होते, सो मग इकडे सगळे कपडे ना झाले धुवून आणि सगळे कपडे वाळत पण टाकत. रोज तर एवढे कपडे नसतात, पण आज इतके जास्त कपडे, पण जिथे बघेल तिथे कपडेच कपडे बघू शकता. तर पूर्ण जे बॅगे आहेत ना तिघांचे ते सगळे बाहेर आल्यासारखं वाटत आहेत. असं आता हवा सुटलं आहे मस्तपैकी, तर वाळून जातील. आणि इकडे मी एक एक्स्ट्रा दोरी बांधले आणि हे एवढे जास्त कपडे इकडे झाले. नाहीतर रोज फक्त एवढंच दोरा असतं आणि इकडे कपडे भरून जातात, पण आज थोडेसे एक्स्ट्रा होते म्हणून इकडे पण बांधते आणि नंतर काढलते. तर आता हे मस्त सुकतील. तर आता आम्ही जेवण करतो. तर असं आहे, एवढे कपडे जर मी हाताने धुतले असते तर 1-2 तास तरी आरामशीर लागले असते, पण जाऊ दे, मशीनने झाले पटकन. आणि इकडे ना संध्याकाळी खूप जोरात पाऊस चालू झाला, त्याच्यामुळे एवढे सगळे कपडे काढावे लागले. आणि घरामध्ये जेवढे दोरे होते ना ते सगळे भरून गेले, दारं पण भरले, खुर्च्या पण भरले एवढे सगळे कपड्याने. आणि पूर्ण घरभर कपडेच कपडे झाले होते. आणि चिनूच्या बाप्पाचा डब्बा वगैरे सगळं झालं, त्यांचं रेडी करून दिले, ते जाणार होते. तर आमचं असं काहीसं मस्ती सुरू होतं. तर चला, हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करा. तर पुढचा व्लॉग कोणता बघायला आवडेल तेही नक्की सांगा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.